आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। सिद्धार्थनगर प्रभाग क्रमांक 23 परिसरात रविवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास श्री हंस कल्याण धाम आश्रमा शेजारील ममता आनंद संकुल सोसायटीची संरक्षण भिंत अचानक कोसळल्याने खळबळ उडाली। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र भिंतीच्या ढिगाऱ्याखाली परिसरातील 4 ते 5 दुचाकी अडकल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी शिवसेना जिल्हा संघटक योगेश आप्पा म्हस्के यांच्याशी संपर्क साधला। माहिती मिळताच म्हस्के यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत नाशिक महानगरपालिका अग्निशामक दल तसेच उपनगर पोलीस ठाण्याला माहिती दिली। संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने मदत कार्य सुरू करण्याची विनंती करण्यात आली। यानंतर नाशिक महानगरपालिका अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले। जवानांनी परिस्थितीची पाहणी करून भिंतीचा ढिगारा सुरक्षितपणे बाजूला केला आणि त्याखाली अडकलेल्या 4 ते 5 दुचाकी बाहेर काढल्या। या घटनेत वाहनांचे नुकसान झाले असले तरी मोठी जीवितहानी टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। या कामासाठी नाशिक महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल यांनीही मोलाची मदत केली। संरक्षण भिंत अचानक कोसळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र स्थानिक नागरिक, योगेश आप्पा म्हस्के, अग्निशामक दल आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यात आले। दरम्यान संरक्षण भिंतीच्या बांधकामाची गुणवत्ता, मजबूती आणि सुरक्षिततेबाबत प्रशासनाने तातडीने पाहणी करावी। भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे। यावेळी संजय गवारे, सचिन पगारे, जितेंद्र बर्वे, प्रमोद साळवे, राहुल गवारे, राकेश गांगुडे, सुभाष उनवणे, अतुल पगारे, निलेश अहिरे, रोशन गरड, अंकुश गांगुडे यांच्यासह सिद्धार्थनगरमधील अनेक रहिवासी उपस्थित होते।